देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कवतुकी देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी तुका म्हणे हसे जन नाही कान तै ठाई देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. प्रस्तुत प्रसंगी शिवकीर्तन निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्यमूर्ती तुकोबाराय यांचा भक्ती क्षेत्रामध्ये ज्या गोपीची उच्च अवस्था प्राप्त झालेली आहे त्या गोपीचं वर्णन या गवळणीमधून करतात. विठ्ठल महाराज म्हणतात कोणीतरी एक भरली आणि दही दूध विकायला गेलेली दूध घ्या दही घ्या म्हणण्याच्या ऐवजी देख गोविंद घ्या दामोदर घ्या म्हणला. त्याचं कारण काय झालं महाराज सांगतात देखिला डोळा बैसला म्हणे हिनं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन झालं तिला आणि तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा डोळ्यानं बघितला आणि मनामध्ये बसला. परिणाम काय झाला तोची वदनी उच्चारी. एवढंच नाही त्याचा परिणाम एवढा झाला की आपुलियाचा विसर भोळा स्वतःला विसरून गेली ती. कुठून आले कुठं जायचंय काय करायचंय नाव गाव सगळं विसरून गेली. कारण गोविंद कळा कवतुके भगवंताच्या वेगवेगळ्या लीलाचं आठवण करत होती ती कौतुक करत होती कृष्णाच्या लीलांचं. मग अशा गवळणीला तुकाराम महाराज म्हणतात लोक हसू लागले म्हणून ती जगद्गुरु तुकोबारायांकडे गेली आणि तुकाराम महाराजाला म्हणाली काय म्हणाली मला लोक हसायला लागलेत काय करू. तुकाराम महाराज म्हणतात नाही कान तै ठाई. त्या हसणाऱ्या लोकांकडे कान देऊ नको म्हणे. भजन करणारे लोक हसतच असतात कपड्यालाही हसत असतात. आपल्या फॉरवर्ड जमाना आला ना मग ते हसणाऱ्या लोकांकडे बघितलं तर सप्ताच होणार नाही हे का नाही. असं असा सरळ सरळ अर्थ आहे. विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची तिसरे चरण संताची तिसरे चरण संताची हरी त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार कृपाने कथेचा विस्तार कृपाने कथेचा विस्तार कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका. ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो मस्तक हे पायावरी या बालकरी शरण हनुमंता रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा भस्म उटी रुंड बाळा भस्म उटी रुंड माळे भस्म उटी रुंड बाळा भस्म उटी रुंड माळा हाती त्रिशूल नेत्रे ज्वाला 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 भस्म उटी रुंड माळा हाती
जन्म सप्ताह कशाच्या निमित्ताने आहे? राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने. मला वाटतंय राजमाता जिजाऊ मासाहेब जयंतीच्या निमित्ताने हा संभाजीनगर शहरातील पहिला सप्ताह असावा. याच्या निमित्ताने अनेक निमित्त वेगवेगळे आहेत, पण राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या जयंतीनिमित्त मी तरी अजून पण ज्यांच्या डोक्यामध्ये ही संकल्पना आली त्यांना मानाचा मुजरा. कारण आज कीर्तन जे इथं होतंय, तुम्ही जे मंडपात बसलेले आहात, ते केवळ आणि केवळ मासाहेब जन्माला आल्या नसत्या तर आज इथं कीर्तन झालं नसतं. तुम्ही पांढऱ्या टोप्या घातल्या नसत्या, तुमच्या डोक्यावर गोल टोप्या असत्या. मासाहेब जिजाऊ फार मोठी त्यांची तप पणाला लावलं. आया बहिणीवर होणारा त्यावेळेसचा अत्याचार, भगवंताकडे स्वतःचं डोकं पडवून घेतलं आणि सांगितलं, देवा मला हे बघवत नाही, माझ्या पोटी असा मुलगा दे, असा मुलगा दे, असा मुलगा दे. या महाराष्ट्रामधल्या आई बहिणीवर ज्या अन्याय अत्याचार चाललेत त्या असुरांचा नाश करणारा मुलगा दे. म्हणून मासाहेबांनी रात्रंदिवस आई जगदंबेला, भगवान शंकराला प्रार्थना केली आणि ती प्रार्थना फळाला आली. म्हणून जिजाऊ मासाहेबांच्या पोटी छत्रपती माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वाघशुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघशुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघशुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघशुभा जन्मला. हाती घेतली तलवार केला दुष्टाचा संहार, हाती घेतली गवळी मार केला दुष्टाचा संहार. त्यातल्याचा पोखरा त्यांचा ढिला बाहेर, त्यातल्याचा पोखरा काढिला बाहेर. स्वतःचा पाठीशी आहे पर साक्षीला. तो बापाचा बापाचा साऱ्या जगाचा बाप वाघशुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघशुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघशुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघशुभा जन्मला. जन्मला अशी जिजाऊची पुण्य कशी आली हो फळाला, कशी आली हो फळाला. वा, तो बापाचा बाप म्हणजे औरंग्याचा बाप. विठ्ठल विठ्ठल मुलगा जन्माला घालण्याची जबाबदारी सगळ्यात मोठी कोणाकडे? तुम्ही जर रात्रंदिवस फेसबुक बघत बसलात, इंस्टाग्राम बघत बसलात, सिनेमे बघत बसलात, नको ते खाल्लं, नको ते पिल्लं, तुमच्या पोटाला गल्लीत फिरणारा शाहरुख खान जन्माला येणार. विठ्ठल महापुरुष आणि संत जेव्हा जन्माला येतो तेव्हा कुठेही जन्म घेत नसतो. आजही शिवबांना जन्माला यायचं आहे, माऊलींना जन्माला यायचंय, तुकोबांना जन्माला यायचं, त्यांना कुश तशी सापडत नाही. आईची पवित्र कुश पाहिजे. आता समजा उद्या या ठिकाणी मुख्यमंत्री येणार किंवा मोदी साहेब येणार, आल्यानंतर तुम्ही कुठेही बसवणार का? त्यांच्यासाठी थाटमाट करावं लागेल ना. तसं जर संतांना किंवा महापुरुषांना जन्म घालायचा असेल तर त्या आईची पुण्याई लागते. आणि त्यातले त्यात जिजाऊ महासाहेबांचे फार मोठे उपकार आहे महाराज. मी नेहमी बोलत असतो, कधी कधी खरं म्हणजे हा विषय बऱ्याच दिवसापासून बंद होता माझा,
जिजाऊ साहेबांनी जिवंत केला. आधी बोलायचं पण आता अशात एवढं नाही बोलत. नाही तर माझा एक काळ असा होता की शिवाजी महाराजांचा दृष्टांत सांगितल्याशिवाय कीर्तन संपत नव्हतं. राजे संभाजी असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील. परत अलीकडच्या काळामध्ये थोडंसं पोरं तरुण काही लिहितात मागे गाडीच्या, राजे पुन्हा जन्माला या. हे वाक्य बरोबर आहे का? अर्धवट. हे उत्तर ठीक आहे, अर्धवट आहे, बरोबर आहे. पण कसं बरोबर आहे? अर्धवट बरोबर आहे. जोपर्यंत जिजाऊ जन्माला येणार नाहीत तोपर्यंत वाक्य काय पाहिजे मग? मासाहेब तुम्ही पुन्हा जन्माला या. कारण जोपर्यंत मासाहेब जन्माला येत नाहीत, हे लय जोडा लागड्या. हे असे काही गंभीर विषय सांगायला खूप शांतता लागते, वातावरण तसं निर्मिती करायला लागते. असं ठीक आहे. तुका म्हणे कसं जसं असेल तसं. विठाला जन्माला या. आज त्यांचा जयंती दिवस आहे. आपल्या सर्वांचे वतीने, सप्ताह कमिटीच्या वतीने, वारकऱ्यांच्या वतीने, व्यासपीठाच्या वतीने मासाहेबाला मानाचा मुजरा करतो, अभंगाकडे वळतो. विठ्ठल आजचं कीर्तन म्हणजे अण्णा हरिभक्तीपरायण आपल्या जयश्रीताई रंगोलेताई आणि लताताई भोसलेताई यांनी माझ्या घरी येऊन 3 तास धरणे धरलं होतं. म्हणून कीर्तन होतंय आज माझं. कारण मला आज खरंच गावी जायचं काम होतं आणि या हट्टाला पेटल्या. बरं, मी टाइमपास केला, बाहेर गेलो, इकडे गेलो, तिकडे गेलो. आता तरी जातील, मग तरी जाईल. 3 तास घरी बसल्या धरणं धरून. म्हणे जोपर्यंत कीर्तनाला हो म्हणत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. नाही विलाज झाला. बाल हट्ट, स्त्री हट्ट, राज हट्ट हे पुरावेच लागतात. नाही विलाज. पण इथं आल्यानंतर माझा सगळा सीन गेला. कारण मी पत्रिका वाचलीच नव्हती, आताच वाचलं जिजाऊ मासा. एक दुसरी गोष्ट, हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज, त्यांचा मृदंग ऐकून असं वाटलं की मेलेला महाराज ताडकन उठून बसेल, मला कीर्तन करायचंय म्हणून. गुणवान मंडळी जर कीर्तनामध्ये 2-4च पाहिजे, जास्त बी नको. भाराभर चिंध्या नको. कमी पाहिजेत पण चांगले लोक. आदरणीय हरिभक्तीपरायण रंगनाथ महाराज, शेळके महाराज. माझी एवढे दिवस ओळख कशी नाही झाली तुमची. तुम्ही परभणी गाव म्हणजेच काय, रंगनाथ गुरुजींचीच आठवण आली. तुमचं नाव रंगनाथ घेतल्याबरोबर गुरुजीची. हरिभक्तीपरायण दैफळे महाराज आहेत. हरिभक्तीपरायण उद्धव महाराज आहेत. उद्धव महाराजांकडे बघून वाटतं का तुम्हाला, त्यांनी 4 वर्ष आदरणीय पूजनीय वंदनीय चंद्रशेखर महाराजाकडे राहून जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा मुखोद्गत केलाय. सध्याच्या काळात अशा महाराजांना कीर्तन मग कुणाला आहेत? ज्यांनी यूट्यूब गुरु करून घेतलाय त्यांना कीर्तन भरपूर आहे. 2-4 अभंग पाठ करायचे, तेवढे बसायचे. आदरणीय माझ्यावर नितांत प्रेम करणारे, वारकरी संप्रदायाच्या निष्ठेनं अनेक वर्षापासून सेवा करणारे अण्णा आहेत. देशेटवर अण्णा काय ते तुकाराम महाराजच आहेत. त्यांचं काही हे नसतं. खूप त्यांची सेवा मोठी आहे. भाव खूप चांगला आहे त्यांच्या ठिकाणी. त्यांना फक्त वारकरी संप्रदायाचं काम हवं असं वाटतं. आणि दुसरी अण्णाची ओळख म्हणजे 6 डिसेंबरला अण्णा कार सेवक म्हणून अयोध्येमध्ये होते. हे अण्णा, ही दुसरी ओळख. कदाचित काही झालं असतं तर आज कीर्तनाला नसते. जीवावर उदार होणं सोप्या गोष्टी नाहीत. प्रत्येकाला आज वाटतं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे, पण कुठं? जय भवानीनगरमध्ये, इथे N6ला दुसऱ्याच्या घरी आले पाहिजे. इथे कोणी जर काही व्यत्यय केला तर कुणी पुढाकार घ्यायचा, सगळे तोंडाकडे जातात. सामुदायिक कार्यक्रम हा सगळेजण आहेत पुढं होत. असो, आपण जिजाऊ मासाहेबाची मुलं आहोत. जिजाऊ मासाहेबाचा अधिकार फार मोठा आहे. या ठिकाणी किती कीर्तन आहेत महिलांचे? 4.
4 हरिभक्तीपरायण काळेताई, हरिभक्तीपरायण कवडेताई, हरिभक्तीपरायण श्वेता, हरिभक्तीपरायण रणघुलेताई. 4 महिलांचे कीर्तन आहेत या ठिकाणी. म्हणजे यांच्या पुढाकारानं का होत नाही, अजून असतील काही बरोबर सगळंच मंडळ असेल. जिजाऊ महासाहेबांच्या पुण्याईनच या कीर्तनकार झाल्या, या आज इथं सप्ताह करत आहेत. म्हणूनच जगद्गुरु तुकोबरायांनी कन्येला प्रथम क्रमांक दिलेला आहे. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कुळी कन्या होते जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक. प्रथम क्रमांक दिला. का दिला? आपल्यापेक्षा त्यांचा काकणभर अधिकार जास्त आहे. आत्ताच इथं सिद्ध झालं एका मिनिटात. कसं? मी फक्त आदरणीय भागवताचार्य इथं आलेत म्हणलं सुनील महाराज, तसं बसणं योग्य नाही. मी इकडे बघितल्याबरोबर त्यांनी काय केलं, ओळखलं मला काय पाहिजे ते, ताबडतोब भाषण. हे कन्येच आहे, आपल्याला नाही सुचायचं. आपल्याला दुसरं सुचेल काहीतरी. म्हणून कन्येला प्रथम क्रमांक दिलेला आहे. कारण आपण जरी पुरुष प्रधान संस्कृती आपली असेल तरी कन्येला काकणभर अधिकार शास्त्रानं जास्त दिलेला आहे. त्याचं अजून मोठं एक उदाहरण देऊन जाईन मी. जेव्हा काश्मीरमध्ये धर्म विचारून काही आपल्या बांधवांना अतिरेक्याने मारलं, त्याला नाव मोदी साहेबांनी काय ठेवलं? सिंदूर ऑपरेशन. त्याच्यासाठी कोणाची निवड केली? महिलेची. किती महिला होत्या त्या? 2च होत्या. त्यात एक काय शर्मा आणि एक योमिया खान काहीतरी असं नाव. दोघी गेल्या. 6 मिनिटामध्ये पाकिस्तानची रांगोळी अतिरेक्यांच्या अड्ड्याची करून आल्या. हा अधिकार कोणाचा आहे? कमी समजूच नका इथं. आता इथं सप्ताह सुद्धा कोण करतय? आणि ती जय श्री ताईला जयच येणार ना हो. तिनं हातात काम घेतल्यास तिचं नाव जयश्री आहे ना. तिला सगळे सण साथ देत आहे चांगले. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटी देवा. भोसले ताई तुमची हाजरी घेतली पण कीर्तनात नाही सांगत. विठाला विठाला काय म्हणते, घरामध्ये नवरा भांडला की आई मुलावर राग काढते, दन 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 मुलाला मारते. राग तिचा कोणावर असतो? तसंच काहीतरी घडलं आणि तेवढ्यात त्यांचा फोन आला मला. सगळा राग त्यांच्यावर काढला मी. विठाला विठाला त्या बी एवढ्या पक्क्या आहेत की घरीच येऊन बसल्या. कीर्तन दिल्याशिवाय जायचंच नाही म्हणे. इथं 2 दिवस लागो 3 दिवस लागो असं. भोसले साहेब माझ्यावर सर्व्हिसला होते ST मध्ये, मित्र आहेत माझे. कन्येला प्रथम क्रमांक दिलेला आहे.
माँसाहेबांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आहे. माँसाहेबांचे उपकार अख्ख्या देशातल्या हिंदू धर्मीयावर आहेत. आज हिंदू धर्म जो जिवंत राहिला, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा, स्वतःचं सिंहासन निर्माण करणारा जगातला कुठला राजा असेल ते एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वतःचं आसन निर्माण करणं एवढी सोपी गोष्ट नाही. महाराजांकडे काय होतं, बोलतोच आता थोडं, कालच कीर्तन सगळ्याला पाठच आहे. महाराजांकडे काय कमी, काय होतं, मावळे कमी होते. पण कसे होते ते, देशरांना आगे बढो हम तुम्हारे असे नव्हते, त्यांच्या पुढे जाणारे होते. आता हे चालू आहे सध्या वातावरण, आगे बढो हम तुम्हारे. आता कोण कोण पिछे राहील आणि काय काय होईल 16 तारखेलाच कळेल. आपल्या बादशहानं महाराजांना डिवचलं होतं. काय डिवचलं, दोघांची भेट झाल्यानंतर त्याचं ऐश्वर्य होतं, घोडे होते, हत्ती होते. राजे जेव्हा गेले तेव्हा राजांना कुचक बोलला तो, राजे आपके पास तो एक भी हत्ती नहीं है, घोड़े हैं लेकिन हत्ती नहीं है, मेरे पास देखो कितने हत्ती है. आता ते राजे म्हणाले मेरे को हत्ती की जरूरत नहीं है, करके हत्ती. क्यों जरूरत नहीं, तो मेरा एक एक मावड़ा हत्ती के ताकत के बराबर है. हसला तो, कुत्सित भावनेनं हसला. राजे म्हणे परीक्षा घ्या. ऐसा आहे, त्यानं त्याच्या हत्तीला दारू पाजून उभं केलं. सगळे माणसं जमले. बोलो इसके साथ कौन लड़ाई करेगा, बोले आपका मावड़ा. आप बोल रहे ना हत्ती के बराबर मेरा मावड़ा है. राजाने नजर फिरवली. नजर गेली येशाजी कंकडे. नजर टाकल्याबरोबर येशाजी कंकनं उडी मारली तलवार घेऊन. मध्ये आल्या रणांगणामध्ये हत्तीच्या अंगावर गेला. घनघोर युद्ध झालं. हातीनं मोठ्यानं ओरडला. धूळ उडाली, एवढा धूळ उडाला, एवढ्या धूळ उडाली की धुळीमध्ये हत्ती दिसत नव्हता, येसाजी कंकही दिसत नव्हते. राजांनी सुद्धा चिंतेत पडले की काय झालं येसाजीचं माहीत नाही. ते लोकांना तर वाटलं की 100% येसाजीला हत्तीनं मारलं. अशा याच्यामध्ये एकदम धुळेतून हर हर महादेव म्हणत येसाजी कंक बाहेर पडला आणि येऊन छत्रपतींना मानाचा मुजरा केला. राजे हत्ती मारून टाकला त्यानं. राजे म्हणाले अजून आहे का एखादा हत्ती याच्यापेक्षा डेंजर. मला सांगायचं काय, मावळे कसे होते. हो, फार जणांची गरज नाही कार्यक्रम करण्यासाठी. कुठलाही कार्यक्रम करा, फार जणांची गरज नाही. कमी पाहिजे, पण कसे पाहिजे, थोडे एका जीवाचे पाहिजे. नाही तर मृदंग एकीकडं, गायक एकीकडं, महाराज तिसरीकडं. आणि कधी कधी होते असं, ते काय ते खेड्यामध्ये काय बघा, गाडी बैल गावाजवळ चांगली ओढते, पण गाव जवळ आलं की येड्याने करते. घरात पाहुणे आले की लेकरं येड्याने करतात. चॉकलेट दे, त्यांना माहिती आहे आता काहीतरी मिळतं. अजून माहेरचं कुणी आलं की हे येड्याने करतात असं महाराज म्हणतात. असं विनोदाचा भाग सोडा, पण तसे एक जीवाची माणसं आहेत. खूप छान तिथी निवडली, त्याबद्दल या महिला भजनी मंडळ तुमच्या सर्व या परिसरातील भाविकांचं मी स्वागत करतो आणि अभंगाकडे वळतो. जगद्गुरु तुकोबारायांची गवळण आहे आणि गवळण फार छान आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एखादीच गवळण भुलते, सगळेजण भुलते. भुलणे म्हणजे विसरणे. स्वतःला विसरणं एवढी साधी गोष्ट नाही. स्वतःचा विसर पडणं एवढी साधी गोष्ट नाही. स्वतःला विसरण्यासाठी मी तर म्हणतो एका जन्माची सुद्धा पुण्य कामाला येत. बहुनाम जन्मनामते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती दुर्लभ या गोष्टी. त्याच्या माऊलीने उदाहरण दिले. जे तो विषयाची
मोठ झाडी माझी कामक्रोधांची साकडी चुकावून आला पैलथडी सदवासनेच्या. सोपी गोष्ट आहे का? विषयाची दाट झाडी आहे, म्हणजे विषयावर विजय मिळवावं लागतं. विषयावर विजय मिळवणं, देव विषय होणं सोप्या गोष्टी नाही. देव एकदा विषय झाला, विषय होतच नाही देव. आणि जर का देव विषय झाला, नावडे जन हरि माता पिता माता पिता नावडे जनधर माता पिता नावडे जनधर. हे विषय पोटाचा विषय पोटाचा झाला नारायण. विषय पोटाचा झाला नारायण. जन आवडत नाही, धन आवडत नाही. काय झाल्यानंतर विषय. मग ते विषय कधी आपला होतो तर विषयावर विजय मिळवतो. शब्द स्पर्श रूप रस गंध ह्या पंचविषयावर जर आपण विजय मिळवणं सोपं. आपण काय करतो? विषयामध्ये सुख आहे असं म्हणतो. विषयाचे समसुख बेगडाची अब्राची सावली जाईल. हे विषय तरी कैसे रोहिणीचे मृग जळ जैसे. आगा विषयाचे कांदे, विषयाच्या कांद्याचा माऊलीमध्ये कांद्याचा रस वाटला आणि तो अमृत म्हणून सेवन केलं, चालेल का? तर हे विषय देवाकडे जाऊ देत नाहीत. हा, हे विषय शब्द असो, स्पर्श असो, रूप असो, गंध असो, मी असो, माझं असो, ममत्व असो, जाऊ देत नाही देवाकडे. एका मांडीवर हरिपाठ आहे, एका मांडीवर नातू आहे. नातू रडायला लागला, हरिपाठ बंद होईल का चालू राहील? बंद होईल. आणि आज अलीकडच्या काळात नातूला घेऊन मंदिराकडे जाणारे आजोबा भरपूर आहेत. आणि आजोबा अभिमानानं सांगतात, माझ्याशिवाय घरी भाकरच मिळत नाही त्याशिवाय. हे काय करेल नातवाचं? हे ममत्व अवघड आहे, विषय अवघड आहे. याच्यातून जाणं एवढी सोपी गोष्ट नाही. भगवंत आवश्यक तो सिस्टीम खूप छान आहे, पण आवाज स्पष्ट येत नाही कोणाचाच. इको
काय करते करतात नाही एवढं कळत नाही मला. आवाज छान ऐकायला यावा. भोंगे चालू असेल तर बाहेरच्या लोकांसाठी कीर्तन नाही, आपल्यासाठी आहे. बाहेरच्या लोकांची जास्त काळजी घ्यायची नाही. याचा आवाज वाढवा थोडासा माझा. आणि मला ते असं बोलायचं नाही, थोडं असं. आता एवढं असं तोंडातून बोला का ते गुलाबजामुन आहे काही सवय असते. छानपैकी आवाज दे, ज्याचा चाल म्हणालो आहे त्याला. आमच्या कृष्णा महाराजांकडे लक्ष ठेवा, गायकाकडे लक्ष ठेवा, माझ्याकडे ठेवा. आवाज आता बरा आहे, म्हणजे शब्द कळाला पाहिजे. गंग 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 व्हायला लागले मध्ये मध्ये, हे का नाही? पहिले जाणवत होतं तुम्हाला, मी येडा नाही ना. विठाला 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 याचा कमी झाला पाहिजे जास्त. हा कृष्णा बंद आहे. नाही नाही जास्तच कमी झाला. एवढा कमी बी नको, मी कोणावर अन्याय करत नाही. असं कौतुक केलं पाहिजे महाराज. जे गुणवान आहेत, एक तर गुणवान लवकर निवडत नाही. एवढा गुण, आता हे कृष्णा महाराज तयार व्हायला किती दिवस लागले असतील, किती मेहनत घेतली असेल. सोपी गोष्ट आहे काय वाजवणं. गामगाम होतात पोरं महाराज. असं गायनही सोपं नाही, लई एवढं लागतं, प्रॅक्टिस खूप करावी लागते, तेव्हा स्वर तयार होतो. असं मग एका जन्माच्या पुण्यातच भुललं असं नाही. विषयावर विजय मिळवणं एवढंही सोपं नाही. आणि जर विजय मिळवायचा असेल, विषयावरून देवप्राप्ती करून घ्यायची असेल, तर एका जन्मात होईल असं नाही, आणि होणार नाही असंही नाही. यासाठी काय करावं लागेल? बहुत सुकृताची जोडी, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जगद्गुरु तुकोबरायांची वाणी बंद करण्याचा प्रयत्न केला तरी विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. त्याच्या मागं काय होतं महाराजांचं? 8 पिढ्यांची. भगवान म्हणजे विठ्ठलाला सगळे काम करावं लागत होते. आणि जगद्गुरु तुकोबरायची 8 पिढ्याची पुण्य होती, आणि त्यांची या जन्मातली पुण्य. आता वैराग्य मूर्ती म्हणत पुतळे म्हणतोय आपण. किती वैराग्य होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना पाठवावा, आणि महाराजांनी तो स्वीकारू नये. सोपी गोष्ट आहे. मोहरा मोहरा होत्या मला त्या मोहरा. हिरे, माणिक, मोती आणि मोहरा. सगळ्यात महाग जर रत्न असेल तर मोहरा आहे. सगळ्यात महाग बरं का. माणिक, मोती याच्यापेक्षा महाग जे रत्न आहे ते मोहरा नावाचं. मोहरा. अशा कितीतरी मोहरा महाराजांनी पाठवल्या. मोहराच्या अंगी काय? मोहरा कशा ओळखायचे माहिती आहे तुम्हाला? मोहरा जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं. मोहरा
हिरा कसा ओळखायचा? हिरा ठेवीचा किंवा ढेकणाच्या संगी संगतीचा परिणाम आहे. ढेकणाची संगती ते प्रमाण इथं नाही बसवलं, बाजूचं आहे, पण ठीक आहे, हरकत नाही. हिरा मोहरा कसा ओळखायचा? मोहरा तेची अंगे आणि सूत न जळे त्याचे संगे. सूत म्हणजे दोरा, हे कपडे शिवायचा दोरा असतो की नाही, तो मोहऱ्यावर गुंडाळायचा, त्याला लपेटायचं आणि तो गुंडाळलेला मोहरा विस्तवावर ठेवायचा. कुठं गुंडाळला तो मोहरा? असं दोरा वरतून तो विस्तवावर ठेवला. त्या मोहऱ्यामध्ये एवढी ताकद आहे की वरचं सूत जळू देत नाही. काय ताकद असेल, काय जादू असेल? मोहरा त्याची अंगे आणि सूत न जळे त्याचे. काय किंमत असेल त्या मोहऱ्याची? आणि किस्ती मोहरे पाठवले महाराजांनी. कारण महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवले म्हणजे महाराज सुद्धा धर्माचं काम करत होते. मी जे सुरुवातीला बोलून गेलो, हे संदेश त्यांचा पण आहे ना. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी राजांनी काम हातीत घेतल्यानंतर जिथं जिथं जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन, तिथं तिथं तरुणांना प्रबोधन करायचे की बाबांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करतायत, त्यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना निवडून द्या, त्यांच्या सैन्यामध्ये सामील व्हा. जेव्हा महाराजांकडे जायचे तरुण मुलं म्हणायचे आम्हाला तुकाराम महाराजांनी पाठवले, तेव्हा महाराज त्यांना कोणता तरी पठ्ठ्या बिडी ओढायला लागला. बिडीचा वासला बेकार कुठंतरी आहे, 100% आहे, तुम्ही शोधा. महाराजांनी भेटले, परिस्थितीची चौकशी केली आणि नंतर काय झालं, तो नजराना पाठवला. घरी आला, नजराना काय, मग काय शालू पाठवला मस्तपैकी आऊसाहेबांना, कोरोना कपडे चांगले पाठवले आणि आऊसाहेबांना सगळे दागिने पाठवले. सगळे म्हणजे सगळेच ना, दागिने सगळे. यांच्याकडे जास्त हे असतं काय दागिन्याचा, एक फक्त कानामध्ये 4 प्रकारचे दागिने असतात. फक्त कानामध्ये वरच्या बाजूला काहीतरी असतं, मधल्या बाजूला काहीतरी असतं, खालच्या बाजूला झिबे असतात आणि त्याच्यावर वेल लपटलेला असतो कारल्याचा. कशाचा असं? कारल्याचा असो का भोपळ्याचा असो का कशाचा असो असतं. एकट्या कानाला 4. आपल्याला असून काय एक अंगठी कुठल्या आपण काय करणार? आपण तसं घालू शकत नाही ना. नाकात काय मोरणी. आता अशात गवारे महाराज महिबूबा गेला वाटतं, यांच्या नाकातला गेला, लग्नातला गेला नाही. लग्नामध्ये आहे ना महिबूबा, नाकातला महबूब गेला, लग्नातला गेला. नथ, आता नथ तरी काय घालतात, एवढीशी घालतात. पूर्वीच्या नथ कशा असायच्या, याच्यातून बशी जाईल चहा प्यायला. तात्पर्य दागिने यांच्याकडेच असतात जास्त. भगवान की जय,
गवळणी सकाळी उठायच्या हा, आणि दही दूध तूप विकण्यासाठी जायचं. विकायला गेल्यानंतर एक दिवस असा झाला, त्या गवळणीची जप तप कृष्णाची केलेली भक्ती कामाला आली आणि कामाला येऊन काय झालं, तिला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन झालं. बरं, दर्शन कोणाला होतंय का? कृष्ण काय केलं होतं त्या गोपीनं? याच्या लागी होती भोगाचा त्याग केला. सोपी गोष्ट नाही भोगाचा त्याग. याच्या लागी हो केले ना यज्ञ केले ना अनेक प्रकारचे. याच्या लागी हो अष्टांगादी विषयाचा त्याग. एवढ्या गोष्टी गोपींनी केल्या तेव्हा भगवंताची कृपा झाली. नाही तर सहजासहजी बोल अष्टभोग भोगने माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लेणे अष्टभोगाचा त्याग केला त्यांनी. कृष्णाशिवाय काही वाटतच नव्हतं. एकदा उद्धवाला अभिमान झाला आणि उद्धव म्हणे मी कृष्णाचा अनन्य भक्त आहे, मी कृष्णाचा अनन्य भक्त आहे. गोपीने विचारलं अनन्य भक्त म्हणजे काय? ते म्हणे मला मी रामाची पूजा करत नाही, शंकराची पूजा करत नाही, देव कुठल्या इंद्राची पूजा करत नाही, कोणाची नाही, फक्त आणि फक्त कृष्णाची. त्या गोपीनं उद्धवाला उत्तर दिलं मी फनन्य भक्त आहे. उद्धवानं विचारलं फनन्य म्हणजे काय? तिनं सांगितलं आता तुम्ही जे नावं सांगितले ते नावं बी तिला माहित नाही, फक्त कृष्णच माहित आहे, तिला फनन्य म्हणतात. फनन्य म्हणतात, दुसरं काही माहीतच नाही मला. मग अशा या कृष्णाचं दर्शन झालं आणि सकाळी उठून त्या मथुरेला बाजारला जाणारी करून गेली आणि दही घ्या दूध घ्या डोक्यावर असताना मात्र ती स्वतःचा विसर बाजूच आहे. इथं काय पाहिजे होतं आपल्याला? दही घ्या दूध घ्या म्हणता म्हणता ती विसरली आणि काय म्हणत होती अभंगाचं पहिलं चरण
पण कसं करावं? बऱ्याच जणीला वाटतं पैशासाठी करावं आणि एखादीला वाटतं नाही सेवा म्हणून करावं. एखादीलाच वाटतं ना, का सगळ्याला वाटतं? तशी एखादीच कुणीतरी बोलत असते. कुणी एकही बोलली नारी आणि विकिता गोरस घ्या म्हणे हरी हरी घ्या गोविंद घ्या असं म्हणू लागली. असं म्हणल्यानंतर त्याचं कारण काय झालं आपण त्याच्या दुसऱ्या चरण करतो. मी म्हणलं की पैशासाठी. माझा पैसे गेला बिलकुल विरोध नाही गवारी महाराज, कोणालाच नाही. फक्त त्यांचं वाईट वाटतं ज्यांनी बाजार केला आणि सुपारी म्हणून एवढेच द्या तेवढे त्यांच्यासाठी. ठीक आहे, समाजानं दिलंच पाहिजे, घेणाऱ्यांनी घेतलंच पाहिजे. पण सध्या जो काय बाजार चालू आहे त्याच्याबद्दल कधी कधी चीड येते. एका ठिकाणच्या तारका घ्यायला मी आता बंद केले 4-5 वर्ष तारका कोणाच्या घरी. ते सप्ताह कमिटीला तुम्हीच घ्या म्हणत असतो. पण आता शिवजयंती तारीख घ्यायला काही लोकांनी मला सांगितलं. कालचे 4 वर्षाचे शेंबडे 40,000 35,000 याचं वाईट वाटतं. विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे तुम्ही कीर्तन करताना त्या राजाची तुम्ही तर सेवा फ्रीमध्येच केली पाहिजे. सांगितलं पाहिजे समाजाला आम्ही येतो आणि कीर्तन करतो. एवढं करू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. सुरुवातीला बोलून गेलो मी, राजे नसते तर काय हाल झाले असते. देखीला डोळा वैसलावणी तोची वदनी उच्चारी. डोळ्याला एखादी वस्तू बघितली तर सगळ्याच मनात बसत नाही, एखादीच बसते. पूर्वीच्या काळातला दृष्टांत आहे, म्हणजे फार पूर्वी नाही, एक 10-20 वर्षापूर्वी मुलगी बघायला जाण्याची पद्धत होती आणि गप्पा मारायची पद्धत नव्हती. अशा काळात मी काय म्हणलं, मुलगी बघायला जायची पद्धत होती पण गप्पा मारायची पद्धत. आता बोलतात ना ते दोघं जण एकमेकाला, चांगले ते बी चांगले एखाद्या शिकवणातून एकमेकांच्या अटी वगैरे सांगितल्या तर पुढे प्रश्न येत नाही. ते काही वाईटही पद्धत नाही, अशातलाही भाग नाही. पण पूर्वीच्या काळामध्ये जर मुलगी बघायला गेलं, मुलगी येऊन पुढे बसली की त्या पोराकडे सगळे बघायचे, त्याला कुठेतरी चूर्ण हळूच असं बघायचं, 1 सेकंद 2 सेकंद एवढंच बघायचं. जास्त वेळ बघायचं का नाही, एकदा दोनदा फक्त असं 1-2 सेकंद बघायचं, बाजूला बघायचं. कोणी काय त्या पोराकडे सगळ्याची नजर असायची ना, तो लाजायचा. आणि मुलगी तर बिचारी बघतच नव्हती. बघितलं तर बिचारी अशी खाली बघून नाव सुद्धा लवकर सांगत नव्हते सुरुवातीला. आता नाव घ्यायची पद्धत तर बंद झाली वाटतं, आहे का? आता नावानंच बोलतात ना, राहिलं कुठं त्यात राम. पुरीला नाव घे म्हणलं तर घंटाभर ती पदरशीच खेळायची मुलगी. नाव घे म्हणलं पायानं माती उकरायची, बोटानं घेत नव्हते लोक. आता रमा 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 ती म्हणती काय रे बेसरमा. वेगळी पद्धत आहे. बघितलं तिनं, सेकंद बघितलं, त्याच्यानंतर त्या नवरदेवाला मुलीच्या मावशीनं जेवायला वाढायला होतं. अर्धा-पाऊण तास जेवायला एवढं प्रेमानं, जवळ बापू भजे घ्या, जवळ बापू कोशिंबीर घ्या, जवळ बापू बासुंदी घ्या, जवळ बापू आमकं घ्या, तसं म्हणून जीव घातला. किती वेळ? 1 तास. 15 दिवसानं मावशी बाजारात भेटली. मुलगा होता बाजारात. म्हणली ओळखलं का? कोण म्हणली? मावशी. ते म्हणलं बघितल्यासारखं वाटतं. जिनं एक त्याच्या तेवढ्यात मागून ती मुलगी आली. म्हणे हिला ओळखलं? हा, हिला ओळखलं.
आता माझा दृष्टांत असा आहे, तिला किती वेळ बघितलं? 1 मिनिट गरज. हिला किती वेळ बघितलं? 1 तास. मग 1 तास बघून ती लक्षात डोळ्यात बसली, डोळ्यात मनात बसली, आणि ती 1 मिनिटात बसून मनात बसली. हा व्यावहारिक दृष्टांत झाला. मोठा एक रामायणाचा दृष्टांत सांगतो, आपण 1-2 लीलाचं वर्णन करून सेवेला पूर्णविराम देऊ. रामायणातला गोड प्रसंग आहे महाराज. आनंद रामायणामध्ये एक गोड प्रसंग आला. जेव्हा प्रभू रामचंद्राला जायचं होतं ना लंकेमध्ये प्रवेश, रामेश्वराचं स्थापना करायची होती. रामेश्वराची स्थापना करताना मग तिथे त्या ठिकाणी आता प्राणप्रतिष्ठा करायची. ब्राह्मण कुठे आहे म्हणून प्रभू रामचंद्र चिंतित. याचा थोडा आवाज आहे दादा, म्हणजे मला लावून बोलता येईल व्यवस्थित. ब्राह्मण कुठे आहे म्हणून प्रभू रामचंद्र थोडं चिंतेत बसले. चिंतेत बसले म्हणजे असे थोडेसे बसले. हनुमंतरायाची नजर गेली आणि सेवक त्यालाच म्हणावं, स्वामीच्या मनात काय ओळखणार. हनुमंतरायाने ओळखलं की माझे स्वामी काहीतरी चिंतेत आहेत. हनुमंतरायाजवळ आले म्हणे, प्रभू आपला चेहरा सांगतो की आपण चिंतातूर आहात. तस काय नाही म्हणे. रामाला वाटले याला काय सांगून उपयोग आहे. म्हणे प्रभू सांगा तर खरं, कारण मारुतीराय कसे होते, बुद्धिमताम वरिष्ठ. सांगत का तेवढ्यात प्रभू रामचंद्र म्हणले, अरे आपल्याला लंकेत प्रवेश करायचा आहे, इथं रामेश्वराची स्थापना करायची. ब्राह्मणच नाही म्हणे, काय करावं. हनुमंतराय हसले म्हणे, एवढंच मी आणतो ब्राह्मणाला. म्हणजे कुठून? म्हणजे लंकेमधून. लंकेमधून कुठून आणतो ब्राह्मण? म्हणजे रावण कोण आहे? अरे आपल्याला त्यालाच मारायला जायचं ना. मारायला जायचं म्हणून काय झालं? मी आणतो ब्राह्मणाला. हनुमंतराय जय श्रीराम गेले लंकेत. रावण महाराजाला भेटले, सांगितलं तुम्ही आईसाहेबाला आणलेला आहे. प्रभू रामचंद्र त्याच्यामुळे इथे येणार आहेत. रामेश्वराची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. आपण भूदेव आहात, सगळं साहित्य घेऊन तुमच्या हाताने प्राणप्रतिष्ठा करायची, तुम्ही चला. रावणानं विचार केला, ठीक आहे, आता पुढे युद्ध होणार आहे, बघून तर घेऊ पैलवान कसा आहे. निघाला महाराज. पूजेचं सामान घेतलं, पंचांग घेतलं, सोळं नेसलं. रावण महाराज आले, खूप सुंदर पूजा केली. का रावणासारखा खरंच विद्वान कोणी. हो, रावण फार मोठा भक्त होता महाराज. आपण उभं म्हणतो रावण रावण. खरं रामायण ऐकलं तर रामायण फार वेगळं आहे. त्यांनी सीता का चोरली, नारदानं मंत्र दिला होता, म्हणे मी तर माझा भक्तीच्या माध्यमातून एकट्याचा उद्धार करून घेईन, पण माझ्या राक्षस कुळाचा उद्धार करण्यासाठी काय करायला लागेल. त्यांनी सांगितलं तुला देवाकडून मरण आलं पाहिजे. मग देवाकडून मरण येण्यासाठी काय करायला लागेल, त्याची मोठी काहीतरी गुन्हा करायला लागेल. मग मोठा गुन्हा काय? पत्नीला पळवलं. म्हणून पळवलं होतं. रावणाला पूजा केली, प्राणप्रतिष्ठा झाली. रावण महाराज निघाले. रामप्रभू लांब बसलेले होते. हनुमंतरायाने सांगितलं दक्षिणा किती झाली. दक्षिण द्यावं लागते ना, पूजा केलीस. रावण हसला, कुत्सित भावनेनं हसला. अरे म्हणे तुझ्या रामाला घालायला कपडे नाही, झाडाच्या साली गुंडाळ्याला तुझा राम. तू माझ्या लंकेत येऊन बघितलं, माझी सोन्याची लंका, शुद्ध कांचनाची 7 कोटी, आणि मला काय दक्षिण देणार आहे तुझा राम? काय म्हणते तुझ्याकडे दक्षिण देण्यासारखं? असं चिडवलं, निघाला दक्षिणा न घेता. पण पुन्हा हनुमंतरायाने आवाज दिला, बुद्धिमत्ताम वरिष्ठ, ठीक आहे, दक्षिणा माझ्या रामाकडे काही नाही, पण एकदा भेटून तर जाणार. मग रावणालाही वाटलं ठीक आहे, बघून तर घेऊ कसा आहे राम. गेल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी जे ओरिजिनल रूप आहे त्यांचं ते दाखवलं. ओरिजिनल रूप कसं आहे? राजस सुकुमार रवी शशी कळा, तुझी निधडी कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हासे वदन
रूप साबळे सुवा, रूप साबळे देव दिसायला अति सुंदर आहेत भगवान. चिखलामध्ये मातीमध्ये फुलाला जन्म देतो. फुलं किती सुंदर. प्रभू रामचंद्राने त्यांना स्वतःचं ओरिजिनल दुःख दाखवलं. जसं की नाही का ते 16,000 गवळणी आहेत ना, त्यांचा वेगळा मनात प्रसंग आहे. ते आपल्या कृष्णाच्या बायका 16,000 ते ऋषी होते महाराज. ते ऋषी बी एकदा ते प्रभूचा पाय लागला, दगडाची बाई झाली. हे सगळे दगड डोक्यावर घेतले गेले, आम्हाला बायका करून घ्या. ते वेगळा प्रसंग. प्रभूनं ओरिजिनल रूप दाखवलं आणि रावणानं बघितलं 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 महाराज, आणि त्याच्या मनात रूप बसलं डोळ्याला. बघतो होतं ना, मनात रूप बसलं. ठीक आहे म्हटलं, प्रभूला नमस्कार केला, दुरून निघाला रावण. 1, 2, 5, 10 किलोमीटर गेला. ते रूप बाजूला जायला तयार होतं. रावण हुशार होता. रावणाला लक्षात आलं हे असंच रूप माझ्या मनात बसलं तर मी युद्ध करू शकणार, आणि मला युद्ध करणं. वापस आला, हनुमंतरायला बोलावलं जवळ. हनुमंतराय नाराज झाले होते, चिडवलं म्हणून आपल्या स्वामीमध्ये. हनुमंताला म्हणे, हनुमंता दक्षिणा देणार होता तुम्हाला म्हणे. हा, मग आता प्रभूकडे जा आणि प्रभूला सांग मला हीच दक्षिणा द्या की तुमचं रूप माझ्या डोळ्यावाटे मनात बसलेलं हे काढून टाका, हीच मला दक्षिणा. मग हनुमंतराची पावलं टाईट झाली. गेले, सांगितलं दृष्टांत कसं डोळ्यात बसलं पाहिजे. भगवान सुंदर आहे. कृष्ण परमात्मा डोळ्यात गोपीच्या बसले म्हणून ती म्हणते देखीला डोळा बसला म्हणे तोच वदनी उच्चारे. हो, तो तीच म्हणतो गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या, कृष्ण घ्या कृष्ण घ्या कृष्ण घ्या. आपली याचा विसर बोळा. गोविंद स्वतःचा विसर पडला. गोविंद घ्या दामोदर घ्या म्हणू लागल्या. तेव्हा मग त्या तिथे राहणाऱ्या, मथुरेत राहणाऱ्या सगळे हसू लागले. त्याच्या डोक्यावर काय, दही दूध तूप आहे. दही म्हणू लागली काय, गोविंद घ्या गोपाळ घ्या असं म्हणू लागले. म्हणून हसू लागल्या. तेवढ्यामध्ये तिला तुकाराम महाराज भेटले आणि तुकाराम महाराजाला म्हणाले बघा ना, मला कृष्णाचं दर्शन झालं आणि माझी अवस्था असेल. लोक काय करू, मला हसू लागले. तुकाराम महाराज काहीच करू नको, तू निवांत राहा. तुका म्हणे
लाडक्या बहिणी आहे, यांचा वसिलाही मोठा आहे. आपण नाही वेळ द्यावा तर मुख्यमंत्र्याच्या बहिणी आहे. आपण पूजनीय आदरणीय स्वामीजींचे अनेक कीर्तन ऐकले, अनेक म्हणजे अनेक आल्याचे. त्याच्यापेक्षा मी वेगळं काय सांगणार. त्यामुळे 5 मिनिटामध्ये एखाद्या 2 लिलेचं वंदन करून सेवेला या परिसरामध्ये स्वामीजीसारखं एक रत्न तुम्हा सगळ्याला मिळालेलं आहे. फार मोठं भाग्य आहे आपलं सर्वांचं, माझ्यासह. आम्हाला कुठली अडचण आली तर आम्ही स्वामीजींना बघतो ना. आणि हा सगळा वर्ग, या सगळ्या ऐकण्याची पद्धत ही स्वामीजींनी तयार केलेली आहे. कीर्तन कसं ऐकावं, भजन कसं करावं, इस्कॉनवाले जसं भजन करतात तसं भजन केलं पाहिजे. कृष्ण एक रूप होतात कृष्णाचे. मी हे शिकून आलो अमेरिकेत. 6 महिने अमेरिकेत होतो. तुम्हाला वाटत नाही काय पोषकावर अमेरिकेत होतं? वाटत नाही? वाटतं का? तुम्ही काय धोती नेसणाऱ्या माणसाला येडं समजता काय? अमेरिकेत होतो आणि 6 महिने अमेरिकेत राहून आलो मी. हां, मग ते काय म्हणजे त्या लोकांची पद्धती होती ना भजन करायची. भागामध्ये आता काय झालं माहिती आहे का? मी 1980, 81, 82 3 वर्ष मुकुंदवाडीत राहिलो. 1980, 81, 82 तुमचा जन्म झाला होता तेव्हा. तिथं आडाचं पाणी नाही तर मग आपल्या मळ्यात राहिलो आम्ही बरेच दिवस. गायकवाड पडल्या तिथं सगळं फुकट, भाजीपाला फुकट, दूध फुकट. फक्त ते गड्यांना सोबत पाहिजे होतं कारण चोर यायचे. मग आम्ही 4-5 जण अप्रेंटिस होतो मी एस टीमध्ये. आम्हाला राहायला फुकट होतं गंगाधर पाटील गायकवाड. त्यावेळेस मुकुंदवाडी होती. म्हणजे बसस्टॉपहून मध्ये जायला बघा छोटा रस्ता होता गाडीसारखा. गाडी संध्याकाळी जायचं म्हणलं तर भीती वाटायची कारण लयजिम खेळणारे एवढे लोक भेटायचे. आणि आज मुकुंदवाडीचं मुकुंद नगर झालेलं आहे. एवढे संस्कार संभाजीनगर शहरामध्ये या पट्ट्यामध्ये जेवढे भाविक आणि जेवढे मनानं तन्मन धर्म ऐकतात तेवढी इतरच कमी मिळत नाही असं नाही. मी सांगत होतो की इस्कॉनवाले भगवान कृष्णाच्या मूर्तीकडे एक रूप होऊन गोरे लोक भजन करतात. हरे कृष्णा हरे कृष्णा Hare
लहरा माझे गाणे तुझे वर्णे माझे गाणे तुझे वर्णे लहरा ऐसे दे प्रेम गाई लहरा ऐसे दे प्रेम गाई लहरा ऐसे दे प्रेम गाई लहरा वाणी तुझे वर्णी गुणनाम हेच ऐसे प्रेम काही कळा. आपल्याला एक किंवा दोन लीलांचं वर्णन करून सेवेला पूर्णविराम द्या. तशी 9 ते 11 सेवा होते आज, आणि तशी जर झाली असती तर कुणाला सापडलं नसतं. तुम्ही हार कोणाला घातलं असं. कृष्ण परमात्मा थोडे मोठे झाले, बाहेर आल्यानंतर कृष्णाच्या पायामध्ये छान 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 घुंगराचे चैन होते, वाजत वाज छुम 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 करत करत गेले. एक गवळण शेण काढत होते, त्या गवळीला म्हणे मी काढू लागू का शेण? ते म्हणे कृष्णा काढू लाग, तू मला पाठी भरून दे, मी नेऊन टाकतो, काही हरकत नाही, फुकट नाही. मग मला काहीतरी काय द्यावं लागेल? लोण्याचा गोळा. एक पाठी टाकली की एक लोण्याचा गोळा. ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही. लोण्याचा गोळा टाकायचा. आता कृष्ण आहेत ते. पहिली पाठी डोक्यावर घेतली, तिथं टाकली, पाठी टाकली की पाठीतलं शेण घेतलं ना असं ठीक केलं. पाठी टाकली 1, झिपके टाकले चेहऱ्याला 10. म्हणे हां 10 गोळे दे. अरे कृष्णा एकच टाकलीस ना तू पाठी आता ना, खोटं बोलायचं नाही म्हणे, नाही तर देवबाप्पा कान कापत असतो. कोण म्हणू लागले? देवच. खोटं बोलायचं नाही म्हणे. अशा अनेक प्रकारचे. एक रांगोळी काढत होती, म्हणे ह्याच्यापेक्षा रांगोळी तर मला चांगली येते. काढतो का कृष्णा? तुझी सगळी रांगोळी झाली होती. काढ म्हणे. नाही म्हणे, तू शिकून घेशील, मी गुलमंडीवर क्लास केला आहे, मी क्लासवाला पैसे दिले, काढ म्हणून दिलं. तू डोळे झाकून, हिने डोळे बंद केले की नंबर 1चा कार्यक्रम बाबानं केला. हा झाला दृष्टांत. सिद्धांत असा आहे, अष्टदळ काढलेले अंगणी त्यावर होते. एका गवळणीकडे तर बसायलाच घेऊन गेला, म्हणजे लावतोच तुझ्या घराला, आग लावतो टेम आहे एवढा. ती म्हणे माझ्या घराला का लावतोच? कुणाचं घर आहे म्हणे? माझं आहे. माझं म्हणलं की त्याने एक तोंडात दिली, कारण माझं म्हणलं की तोंडात बसते. हे सगळं माझं आहे, माझं आहे. हे सगळं कुणाचं आहे? आपल्याला कुणा दिलेलं आहे? देवानं. आपलं काय ऐकायच्या? आपलं काय? आपलं शरीर सुद्धा आपलं नाही, सगळं काय कुणाचं आहे? देवाचं आहे. माझं म्हणलं की तोंडात बसते. मारीनं तोंडावर असं करता भगवान श्रीकृष्ण परमात्मा मोठे झाले, घोड्या वाढल्या. घोड्या करता करता घराणे यायला लागले. गवळणी घराणे करायला लागल्या की काय करावं? याच्या खोड्या खूप वाढल्या, तर काय करायच्या? खोड्या किती वाढल्या? लई खोड्या वाढल्या. यशोदेने हाताला धरलं, सांगितलं बाबा नको. खोड्या कर नको कृष्णा, काय करावं? खोड्या वाढल्या, खोड्या इतक्या खोड्या वाढल्या, इतक्या खोड्या वाढल्या. ये गळून यशोदे कृष्णाला सांगावे, कृष्णाला बोलावलं, सांगितलं उद्यापासून तू राहणार जायचं, घरी राहायचं नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने लगेच फेसबुकवर सगळ्या मित्रांना आपला निरोप दिला, बाबांनो उद्या जाई राहणार.
गाई चरल्या, गाई बसल्या. टाइम खूपच होऊन गेला आपल्याला त्या मला तर हे तुमच्या सगळ्यात येणार म्हटलं, चला आपल्याला हाराची पर्वणी मला तर काढाच वाटत हो झालं. एरवी कमी येते, एरवी पण हार पण एरवीपेक्षा आज फरक आहे. हा 5 पट आणि मोठे मोठे ना मी का नाही. एरवी पण असतात, एरवी नेहमी पारायणे करणारे आम्हाला माहित आहेत आणि पूर येणारा माहिती आहे, पूर ओसरत असतो. पण काही झरा आहे ज्यांच्याकडे भक्तीचा झरा आहे, तो झरा वाटतच नसतो, तो झरा चालू असतो. आणि भक्तीचा झरा असावा, पूर नसावा, पूर ओसरत असतो. विठ्ठल चला म्हणे आता एक दोन खेळ खेळू. खेळ खेळ कोणते खेळ खेळ आपण जे सप्ताह केला किनगावला, सगळे कीर्तन मी अमेरिकेत बसून ऐकले. तेव्हा मी अमेरिकेत होतो. ऑनलाईन ती वेबसाईट चालू होती, केलं होतं त्यांनी. खूप मोठा कार्यक्रम आदरणीय आमदार अनुराधाताई चव्हाण यांनी केलेला आहे. वारकरी संप्रदायाचे जे जे सेवा करतात, जे जे कार्यक्रम त्यांना आशीर्वाद असतो आणि त्यांचं स्वागतच आहे. आजचे अन्नदाते यजमान आमचे भाऊसाहेब भाऊ इकडच्या बाजूला, इकडच्या पट्ट्यात नेहमी त्यांचं सहकार्य असतं. मी तर म्हणलं ना, हे मुकुंदवाडी राहिलीच नाही, मुकुंदनगर झाली. सगळी लोक एवढी चांगली एवढी चांगली, कुणाला नाव ठेवण्यासारखं नाहीच म्हणायचं. इतकी लोक चांगली चांगले आहेत, नावाने चांगले आहेत. प्रकाशराव प्रकाश टाका सगळे अगदी, म्हणजे आता एकाच नाव घेतात, काहीच नाव राहील प्रकार उचित आहे. त्याच्यापेक्षा मी नाव कोणाचं घेतच नाही. तुम्हाला सगळ्याला खूप खूप शुभेच्छा. मी डोळे लावून घेतो आता, कारण का सगळे ओळखीचे. आणि एखादं नाव चुकलं की वाटतं महाराजाला अक्कल आहे किंवा का महाराजाकडे पाकिट गेलं का काय एखाद्याचं, असं होईल ना, सांगता येत नाही. आणि तुम्हाला कोणी सांगितलं महाराजा पाकिट घेत नाहीत? मी एकही वेळ आहे. एक वेळी महाराजा लोकांचा आजकाल काय नाही, महाराज
त्याच्यामुळे तसं काही गैरसमज नाही. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. स्वामीजीने आशीर्वाद दिला तो काय आणि सगळ्याकडनं खूप खूप चांगलं काम हो. भगवंत आपल्याकडनं समाजसेवा करून घेऊ. ईश सेवा हीच हे समाजसेवा हीच काय ईश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली डोळसांना दृष्टी होऊन आली. असो सगळे गोलाकार बसलेले आहेत. शुकाचार्य वर्णन करतात. बिब्रदवी जठरपटे वाणे पानो मश्रम फलाने तिष्ठन मध्ये स्वपरिस्मृत वासे नर्वविस्मयी
स्वर्गे लोके विष्णुचे यती गोपाळ